पारगाव येथे आज यात्रा आहे आणि काय नाव तुमचं? बाबाजी ज्ञानेश्वर डोबळे, जे पारगावचा पठार आहे तिथं त्यांचं निवासस्थान आहे, त्यांच्या निवासस्थानी आहे माळीमळ्या शेजारी. हा पा हे कडीकोंड्या तोडून चोरटे आतमध्ये आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात दिवसा ढवळ्या इथं चोरी केली. साधारण एक 10 ते 12 तोळे सोनं नेलंय. कपाटाची उचकापाचं केली, पूर्ण कडीकोंडा तोडून. म्हणजे त्यांनी बरोबर कार्यभाग साधला. घरात कोणी नाही, कुलूप होतं आणि ते गेल्याचं, चोरी झाल्याचं दिसून येत आहे. 1 मिनटं थांबा, इकडे बघू आपण. मोबाईल बंद करा. हां, आता त्यांचं दुसरं एक बेडरूम आहे, तर तिथं सुद्धा चोरट्याला येऊन त्यांनी इथून सुद्धा उचकापाचं केली. सगळे समजा तोडलेली. हा, काय कशी घटना घडली, काय घडली? आम्ही जागरणाला देवाला गेलो होतो. कुठं? पारगावला खड्डोबाच्या कारखान्यापाशी. हा कारखान्यावर. हा, गेले तिथं. हा, जागरण बिगरण झालं आणि घरी आल्याच्या नंतर पाहिलं घरी कोणीच नव्हतं. हा, मग कसं कळालं तुम्हाला? मग एक दरवाजा उघडा होता म्हणून आतमध्ये पाहिलं तर समजा कुलूप तोडलेलं पाहिलं. म्हणलं मग नक्की चोरी झाली. आणि त्याच्यावर शेजारी आमची बंधुराची मंडळी होती, खुरपी जवळ होती. त्यांनी पाहिलं, फक्त त्यांना वाटलं आमचंच पोरे बैल न्यायला आले. आज एक बैल दामटाय नेलता ना, बारी होती. आता त्यांनी काय एवढं लक्ष नाही दिलं, त्यांना वाटलं घरचंच आहे. असा प्रकार झाला का आम्ही पाहिल्याच्या नंतर मग तिथून बरं माहिती का चोरी झाली. काय गेलं अंदाजे काय तरी? मंगळसूत्र आपलं ते राणी हार होता, जवळजवळ 3-4 अंगठ्या होत्या, एक चैन होती आणि चांदीचं बरंच होतं. काही साधारण 10-12 तोळं. 12 तोळं सोनं होतं आणि चांदी 5-6 तोळं चांदी होती. आणि रोख रक्कम होती काय? रोख रक्कम 1000 होते, त्याच्यातले 500 नेले, 500 राहिले. बरं, ठीक आहे. आणि कोणत्या कपाटात होते ते सगळे रक्कम, पैसे आणि दागिने ह्या का त्या? ह्या कपाटात आहे ना, याच्यात ते होतं तिकडच्यात फक्त 2 अंगठ्या तेवढ्या गेल्या फक्त. असं काय? आणि मग घरी कोणीच नव्हतं? कोण गेलं देवाला तिकडं? देवाला आम्ही समधी गेलो. कोण? काय नाव? सागर बाबाजी डोबळे. हा, मुलगा का? हा, आणि सुनबाई प्रत्यक्ष सागर डोबळे. हा, आणि तुम्ही? आणि आम्ही दोघं सुभद्रा बाबाजी डोबळे. हा, म्हणजे 4 जण. म्हणजे तुम्ही नवरा बायको, ती सुनबाई आणि मुलगा, असे 4 जण गेले. किती वाजता गेले ते इकडून? आम्ही काहीतरी 12 वाजता गेलो. हा, आणि हे 1:15 झाले. बर. आणि मग तुम्ही घरात आल्यावर, इथं जवळ आल्यावर दरवाजा उघडा दिसल्यावर लक्षात आलं? म्हणजे याचा अर्थ चोरट्यांनी काय चोरी पाळत ठेवून केली, काय वाटतं? आता त्याच्यात काय, आता नेमकी आता पाळत ठेवला नाही. आता मला सांगा ना, घर बंदच होतं, मग तेवढ्या 2-3 तासातच हे झालं ना? एक अंदाज एक तासात झाले ते. आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला सोडून पोर घरी आलं, बैल भरली आणि बैल दामटाय घेऊन गेलो. दामटाय तो गेल्याच्या नंतर एकदा अर्ध्या तासाने मागे कार्यक्रम झाला. ठीक आहे. आणि इथं काय सीसीटीव्ही कॅमेरा कुठं आहेत का आसपास? आता इकडे नाही, पण तिकडे खालतं ते माळीत आहे, ते गेलेत चेक करायला. पोलीस आलते ना? पोलीस पाहून गेलेत, पाहून पंचनामा करून गेले. साधारण किती लोक असावी काय? तुमची खुरपायला कोण होतं? दोघंच होतं. दोघं खुरपायला कोण होतं? ते आमची भाऊ. काय नाव त्यांचं? सुनीता सुदाम डोबळे. हा, ग्रामपंचायत सदस्य आहे ती. त्या खुरपत होता इथं, आणि त्यांना काय वाटलं तुमच्या घरातलं कोणतरी म्हणून असं झालं. आता म्हणजे त्यांच्या लक्षात नाही आलं. त्यांचं वर्णन समजा सांगितलेलं आहे. असं 2 जण होते का? 2 जण होते, मास्क लावलेला होता. हा, गाडी मोटरसायकल आले का? हा. आणि कोणत्या बाजूला गेले काय माहित नाही ना? आले कुणी गेले आता एवढं आता माहित नाही. यात्रेमुळे गडबड हरकत नाही. जातात म्हणून. ठीक आहे बा. ही आता दिवसा ढवळ्या चोरी झाली आणि अत्यंत मोठी घटना घडली. 10-12 तोळं सोनं, म्हणजे साधारण 12-13 लाख रुपयाचं सोनं गेलं, आणि चांदी गेली काही, आणि रोख रक्कमही गेली. आणि चोरट्यांनी पूर्णपणे उचकापाचं करून कपाटामध्येच हे केलं. लॉक तोडलेलं दिसतंय, पूर्णपणे लॉक तोडलेलं दिसतंय, उचकापाचं केल्याचं समोर दिसतंय. पहा, आता पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि आता ते ताबडतोब काही ठिकाणी चौकशीसाठी गेल्याचं सांगण्यात आलंय. श्री सुदाम डोबळे. हा, काय काम करत होता तुम्ही शेतामध्ये? आम्ही माझ्या बरोबर 2 महिला पण होत्या. आम्ही गाजराची खुरापणी करीत होतो. नंतर सागर बैल 1:30च्या सुमारा 1च्या आधी सागर बैलगाडा घेऊन गेला पिकअप मध्ये. नंतर एक 2 व्हीलर आली. तरी आम्ही एवढी पण म्हणते, सागर काय पाहिलं ना, पाणी पाहिजे तो बैल तर आताच गेल्यात. एवढं पाहिलं आम्ही, पण 2 जण पाहिली. एक मास्क लावलेला होता, एक बिना मास्क वाला होता, तर मला वाटलं सागरच येतं. त्याच्यानंतर काय झालं आम्हाला नाही माहिती, आम्ही खुरपण्याच्या नादीतच. नंतर मग हे आले यात्रेवरून, यांनी मला फोन केला का इथून कुणी गेलं का, तर म्हटलं हा इथून 1-2 जण आले होते. मला वाटलं सागर आहे. म्हणजे आमच्या कपाटातलं सगळं सामान नेलं त्यांनी. मग तेव्हा लक्षात आलं का? मग तेव्हा लक्षात आलं का चोरी झाली घरामध्ये. बरोबर आहे. म्हणजे आणि 2 जण कसे होते? त्याच्या पेहराव कसा होता, काय अंदाज?
पेर आता कसं आता 200 मीटरच्या अंतरावर आम्ही ना एवढं जवळ आले मग मास्क कळतं मास्क बांधलं होतं तो. मास एकाचं मास्क होतं एकाचं नव्हतं मास्क. नव्हतं ना. दोन व्यक्ती पाहिले मात्र मी. तरुणच असावेत ना. तरुणच. आता फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत. तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये. इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस, ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मंचरमध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स. इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे. तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ॲडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्ससाठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे. मेकअप क्लासेसमध्ये तुम्हाला 3D मेकअप, HD मेकअप, एअर ब्रश, स्किन नॉलेज, प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे. यांची प्रत्येक बॅच 45 दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन, डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे. या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम. आतापर्यंतच्या यांच्या 10 बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः 15 वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे. त्यासोबतच यांची नवीन बॅच 3 डिसेंबरला चालू होत आहे. तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच आपले ऍडमिशन बुक करा. यांचा पत्ता मंचर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती 2nd फ्लोअर.